दुसऱ्या देशांचा विचार केला तर त्यांच्या देशामध्ये पुरुष आणि महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये खांद्याला खांदा मिळून काम करतात, खांद्याला खांदा मिळून पुढे जातात. आपण अमेरिका बघितलं, इंग्लंड बघितलं, कुठलाही देश बघा, तिथला जर राष्ट्रपती एखादा पुरुष असेल तरी सुद्धा त्याच्या प्रत्येक निर्णयामध्ये तिथल्या लेडीजचा, महिलेचा सक्षम पाठिंबा असतो किंवा इन्व्हॉल्वेशन असतं, सहभाग असतो. प्रत्येक मीटिंग्सला जेव्हा ओबामा आले तेव्हा त्यांची मिसेस आलेली, जेव्हा कुठलाही देश, रशिया असो की कुठलाही देश असो, त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी असतात. कारण त्यांना माहिती असतं आपला देश जर सक्षम करायचा असेल, पुढे न्यायचा असेल तर फक्त पुरुष समोर जाऊन चालणार नाही, तर एक महिला सुद्धा पुढे येऊन तिने डिसिजन मेकिंग मध्ये आपलं पार्टिसिपेशन दाखवावं. त्यावेळेलाच महिलांच्या समस्या काय या पुढे येतील. सामाजिक जर आपण म्हटलं तर आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हुंडा घेतला जातो. हुंडा ही अतिशय वाईट प्रथा आहे आणि या प्रथेमुळे समाज पुढे जाऊ शकत नाही. शासनाने हुंडा विरोधी कायदा केलेला आहे, पण कायदा असून सुद्धा